नमस्कार, मी आहे ऋतुजा आणि स्वागत करते तुमचं अजून एका नव्या व्हिडिओमध्ये. काय पाहिजे? काय पाहिजे? काय दे? काय खायचं? काय खायचं? पापडी. रोहन माझ्याकडे पापड्यांचा डबा घेऊन आला होता, म्हणून मग त्यासाठी मी असं पापड्या तळून देत होते. मी इथं तुपामध्ये पापड्या तळत होते, त्यामुळे थोडं जरी गॅस फुल झालं की त्याचा असं धूर दिसत होता आणि पापड्याही जळत होत्या, म्हणून मग डायरेक्ट गॅस बंद करूनच थोडं थोडं तळायला घेतलं आणि सगळं तळून झाल्यानंतर त्याला खायला दिलं. त्याच्यासाठी मी साबुदाण्याच्या पापड्या तळल्या होत्या, कारण बाकीच्या माझ्याकडे होत्या त्या तिखट होत्या. त्याला इथे मी खायला दिलं आहे. बघा त्याचा आनंद. आणि लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहिला की आपल्याच मनाला एक वेगळंच समाधान मिळतं. ते थोडं थोडं खातं दूध. प्रत्येक आईच्या बाबतीतच असतं. त्याच्या हातानेच त्याचं खायचं काम चाललेलं आहे आणि पटापट खातो. एका घासात सगळी पापडी खाऊन घेतली. आदल्या दिवशीची जी एक्स्ट्राची खीर मी बनवली ती तिथं माझं संपवायचं काम चाललेलं होतं. मग इव्हिनिंगला रोहनसाठी कोबीच्या चपात्या बनवायचं ठरवलं. कोबी, कोथिंबीर, आलं, लसूण, हिरवी मिरची मिक्स करून चपातीच्या पिठात मळली. नंतर चपात्या करायला घेतला तर आधी तव्याला सगळ्या बाजूने तेल लावून घेतलं आणि मग चपाती लाटून अशी तव्यावर भाजायला ठेवली. दोन्ही साईडनी खरपूस भाजली. तोपर्यंत रोहन उठलाच होता. मग त्याचा आवाज ऐकला. त्याला मी इथूनच आवाज देत होते. कधी कधी तो इथून माझ्याकडे येतो, पण कधी कधी हट्ट असतो की मला तिथंच येऊन तू घेतलं पाहिजे. आज त्याचं तसंच चाललेलं, त्यामुळे जिथं आहे तिथूनच आरडत होता. मग काय मीच जाऊन त्याला घेऊन आले आणि त्याला बघून बघून जेवढी तव्यावर चपाती टाकली होती तीच घ्यायचं काम चाललं होतं. जरा एक्स्ट्राच पीठ मळलं होतं जेणेकरून आम्हाला संध्याकाळी खाता येईल. त्यामुळं मग इथं झालं की माझं त्याला द्यायचं काम चाललेलं होतं. झोपेतून उठलं की आम्हाला भूक लागलेली असते, त्यामुळं मग मी आधीच तयारी करून ठेवत असते. इथं माझं त्याला तेच खायला घालायचं काम चाललेलं. त्याच्या मनात असेल तर तो मनाने खातो, नाही तर मग मलाच घालायला लागतं. संध्याकाळी ते आल्यानंतर असं लपत होता, कारण ते सकाळी लवकरच गेले होते आणि त्याची सकाळी भेट नाही झाली, म्हणून त्याचं असं लपायचं काम चाललेलं होतं. संध्याकाळी मग मी अशी व्हायरल टोमॅटोची रेसिपी बनवायला सुरुवात केली. बटाटे 2 भागामध्ये कापले आणि देठाच्या साईडचा भाग कट करून घेतला आणि ते खोलगट पॅनमध्ये टाकून बनवतात. तर माझ्याकडे खोलगट पॅन नव्हता, मग मी लोखंडी तव्यावरच बनवायला घेतलं. थोडंसं परतलं, 5 मिनटं परतलं की मी त्यामध्ये लसूण टाकला आणि परत थोडा वेळ झाकण ठेवून शिजू दिलं. नंतर 5 मिनटांनी त्याच्या टोमॅटोवरचं साल असं आपोआप निघत होतं. मग ते अलगद काढून घेतलं. ज्या टोमॅटोचं देठाकडला भाग राहिला त्या टोमॅटोवरची साल पटकन निघत नव्हती, त्यामुळं म्हणजे टोमॅटो देठा साईडचा भाग कट करताना एकदम व्यवस्थित आणि जास्त कट करून घेतला तर ते पटकन निघतं. आणि इथं मी दुसऱ्या साईडने पलटून पण परत झाकून ठेवलेलं. आता इथं ऑलमोस्ट सगळे टोमॅटो शिजले होते, तर मी तिथं तव्यावरच मॅश करत होते, पण मला काही ते तव्यावर व्यवस्थित मॅश करता येत नव्हते. म्हणून मग मी प्लेटमध्ये घेऊन स्मॅश करायचं ठरवलं. आधी ते सगळे तव्यावरून काढून घेतले आणि प्लेटमध्ये घेऊन पटपट व्यवस्थित बारीक करून घेतलं. नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर आणि कांदा कट करून टाकलेला, मीठ टाकलं थोडंसं आणि सगळं मिक्स करून घेतलं आणि रोहनसाठी सेपरेट बाजूला काढून ठेवलं. मग नंतर आमच्यासाठी त्यामध्ये लाल तिखट आणि थोडंसं तेल मिक्स करून परत सगळं मिक्स करून घेतलं आणि झालं आपलं टोमॅटोचं भरीत किंवा मग टोमॅटोची चटणी तयार. दिसायलाच एकदम भारी दिसत होती, खायलाही छान झाली होती. फक्त माझ्याकडून थोडंसं लाल तिखट जास्त झालेलं, पण ठीक आहे, मस्त लागली. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. असा होता आमचा आजचा मेनू, टोमॅटो चटणी, भात, भाकरी
जेवण करता करता इथं आमच्या गप्पा पण चालल्या होत्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.